नमस्कार मैत्रिणींनो, इथे मी टेरेसवर शेवग्याचं झाड लावलेलं आहे आणि शेवग्याच्या झाडाला बघा किती सारे शेंगा आलेल्या आहेत. उन्हामुळे ते जास्त दिसत नाहीत. 6 शेंगा आलेल्या आहेत आणि त्या काढणीला आलेल्या आहेत. तर त्या काढून मी आज सांबार बनवणार आहे. चला तर आता मी काढून घेतलेल्या आहेत शेंगा. गावरान शेंगा आहेत ह्या आणि फुले तर खूप आलेले आहेत. चला शेंगा कापून मी सोलून घेतलेल्या आहेत, त्याच्या शिरा काढून घेतलेल्या आहेत. एवढ्या मोठ्या झालेल्या आहेत. चला तर आता सांबार बनवण्यासाठी इथे मी 2 मोठे टोमॅटो घेतलेले आहेत, अर्धे काप केलेले आहेत. 1 कांडी लसणाची घेतलेली आहे सोलून, 1 कांदा घेतलेला आहे मोठा, तुरीची डाळ घेतलेली आहे आणि 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. चला तर आता आपल्याला हे पहिलं कुकरला शिजवून घ्यायचं आहे. थोडीशी हळद टाकून देते त्यामध्ये आणि 1 चमचा मीठ टाकून देत आहे. चला तर आता हे छोट्या कुकरला मी 2 शिट्ट्या करून हे सर्व मी शिजवून घेत आहे. चला तर शिट्टी होईपर्यंत आपण इथे एका पॅनमध्ये आपल्याला या शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत. थोडीशी हळद टाकून देते आणि थोडंसं मीठ पण टाकून देते. अशा प्रकारे आपल्या शेंगा पण शिजून झालेल्या आहेत. आणि इथे मी एक कढई ठेवलेली आहे. आता आपल्याला सांबार करून घ्यायचं आहे. शेंगा शिजून झालेल्या आहेत. आपल्या 2 शिट्ट्या पण झालेल्या आहेत. चला तर आता तेल टाकून घेत आहे. आता आपण सांबाराला फोडणी देणार आहोत. मोहरी टाकून दिली, जिरे टाकून दिलेले आहेत. चला तर आता ही डाळ शिजलेलं सगळं आपण मिश्रण त्यामध्ये टाकून दिलेलं आहे. मिरची पावडर, घरचा मसाला टाकून दिलेला आहे त्यामध्ये. चला तर अशा प्रकारे आपलं सांबार तयार झालेलं आहे. घरच्या शेंगाचं तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर माझी सांबाराची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. मस्त खा आणि आनंदी राहा.